मी संगीता रामचंद्र कोळी, राहणार कारंदवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। तर 2000 सालापासून सर मी माविमच्या संपर्कात, म्हणजे बचत गटात माविमने आणलं मला। आणि काही एक परिस्थिती नव्हती, अगदी ग्रामीण भाषेत सांगायचं झालं ना सर, तर मला राहायला घर नव्हतं। एका साधे छपरात राहत होते गावाच्या हागंदारीत। तिथं शेरे सर म्हणून माविम मधनं एक साहेब आले आणि त्यांनी ती परिस्थिती बघितली, माझ्यातले काय गुण ओळखले, त्यांनी मला कर्ज दिलं आणि व्यवसाय चालू करायला लावला। आणि त्याच्यात कर्ज मिळाल्यामुळे माविम मधनं इतकं इझिली कर्ज दिलं ते त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून। अगदी 100 रुपये भरलं तर सर आम्ही महिन्याला, त्यातनं आम्हाला ते कर्ज मिळालं। आणि बँकेत गेलं तर काहीतरी घाण ठेवायला लागत होतं, पण आमच्याकडे घाण ठेवाय पण काय नव्हतं सर। अशा परिस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या एका साहेबांनी येऊन आमच्याकडं तो प्रस्ताव मांडला, बचत गट निर्माण करा, हे करा, ते करा। आम्ही केलं त्याप्रमाणे आणि व्यवसाय चालू केला आम्ही। आज मी सर कारंदवाडी सारख्या एका ग्रामीण भागात बचत गट चालू करून त्यातनं कर्ज काढून व्यवसाय चालू करून मी महाबळेश्वर सारख्या ठिकाणी माझा व्यवसाय वाढवला। शिवाय मी काजू प्रक्रियेचं चालू केले, काजूचं ट्रेनिंग चालू केलं महिलांकरिता, महिलांसाठी काहीतरी करावं म्हणून। शिवाय महाबळेश्वर सारख्या ठिकाणी मी स्वतःचं घर घेतलंय। ते कशातनं? फक्त आणि फक्त मला कर्ज मिळालं त्या माविम मधनं, आणि ते व्यवस्थित पेड कसं करायचं हे कळालं मला, हे शिकवलं मला। आज माविमचे जे अधिकारी आहेत का नाही, आमचा जीव की प्राण आहे। माविम महिला आर्थिक विकास महामंडळ हे आमचा जीव की प्राण आहे सर, खरं सांगायचं म्हणजे तर इतकं भारी आहे। त्यामुळं आम्ही प्रगती करू शकलो। तुम्ही ही योजना आमच्यापर्यंत पोच केली, त्या अधिकाऱ्याने आमच्यापर्यंत पोच केली, त्यामुळं ही माविमच्या ज्या बचत गटाच्या योजना आहेत त्या नाही त्या आमच्यापर्यंत पोच केल्यामुळं शून्यातनं विश्व निर्माण केलंय आज आम्ही यांच्या माध्यमातून। आपल्याला लय अभिमान आहे सर माविम बद्दल। कोण काय जर म्हटलं तर माविम बद्दल आपल्याला राग येतो, 100% राग येतो साहेब। माविममुळे आज आम्ही शिकलो, जगलो, आम्हाला जगायचं एक माध्यम मिळालं ते यांच्या सहकार्यानं। सुरुवातीला कसं सर, मी व्यवसाय चालू केल्यानंतर सर बोलायचं काही कळत नव्हतं। तर मला आमचे कुंदन शिनगारे साहेब आहेत ना, त्यांना सहज भेटायला गेलेले होते। साहेबांनी मला माझं बोलणं ऐकून म्हणल्या, साहेब म्हणले याल का तुम्ही, कार्यक्रम आहे काय महिला बचत गटाचा, तुम्ही गटात आहातच, तर याल का तुम्ही? येतो की म्हटलं सर कुठे यायचंय? तर तुम्ही जे माझ्याशी बोलताय ते स्टेजवर बोलाल का? अहो सर म्हटलं स्टेजच्या खाली जरा जवळ जाऊन आम्ही बसलो तर आमच्या पायाच्या गुडघ्याच्या वाट्या हलते ते ताडा ताडा, आता स्टेजवर आम्ही कसं बसणार म्हटलं, आणि मी कशी बोलू शकणार? नाही तुम्ही बोलू शकाल, तुम्ही या। गेलो कार्यक्रमाला, 3 ते 4 हजार बायकांच्या पुढ्यात मला उभा करून कुंदन शिनगारे साहेब आणि उमराणी सरांनी पहिल्यांदा माझं पहिलं भाषण मला आहे या ग्रामीण भाषेत बोलायला लावून इतकं मला डेअरिंग निर्माण केलं माझ्यामध्ये, ते स्टेज डेअरिंग म्हणतात ते, इतकं डेअरिंग निर्माण केलं सरांनी माझ्यामध्ये। आणि आता मी हे पण शिकवलं मला, काय तुम्ही काय काय विकताय। आमच्या सभा ज्या होत्या का नाही, वार्षिक सर्वसाधारण सभा होत्या का नाही, तर त्या माध्यमातून माहिती दिली जाते सरांकडनं। तर आम्हाला हे पण शिकवलं गेलं त्या सभेत, वार्षिक सर्वसाधारण सभेत आम्हाला सर हे पण शिकवले माविमचे, की तुम्ही जे विकताय त्याबद्दलची माहिती गिरायकाला मिळाली पाहिजे। नुसतंच आपलं मनुका विकतोय म्हणून मनुका घेऊन जायचं गिरायकानं आणि ते पदार्थात वापरायचं आणि उगाच आपलं कसं बसं खायचं, असला उद्योग नको। तुम्ही मनुक्याबद्दलची माहिती पुस्तकात वाचा, पुस्तकं घेऊन, नाहीतर आता मोबाईल आलेत, मोबाईल मधनं त्याचा अभ्यास करा, त्याच्याबद्दल काय काय माहिती मिळते, कशासाठी उपयुक्त आहेत ती माहिती घ्या आणि मग व्यवसायाला सुरुवात केला। आई शपथ सर, आपण ना कोकमचा व्यवसाय चालू केला, कोकमची पूर्ण डिटेल काढली, मनुक्याचा व्यवसाय केला, मनुक्याची पूर्ण डिटेल काढली। मनुके कशी खातात, तर मनुके उगीच बसून खायचे नसतात, संध्याकाळच्या जेवणानंतर 5-6 पीस मनुक्याचे 4 शेंगदाण्याचे कच्चे खाल्ले तर पोट साफ होतं, पोटाची सगळी यंत्रणा व्यवस्थित राहत्या, म्हणून मनुके खायचे। हे गिरायकाला सांगायला लागलो, पाव किलो घेणारा राव अर्धा किलो घ्यायला लागला, काय सांगाय तुम्हाला। कोकम, अहो आमसूल म्हटलं ना तुम्हाला सांगतो, बटर आहे ते बटर, आमसूल म्हटलं ना तुम्हाला सांगतो त्याच्या जवळ कोण जायला मागत नाही। आमसूल नुसतं म्हटलं तर दाताला असे करते ती, दास्त्यात दिसतात म्हणतात। आपण आमसुलावर बराबर लांबानं औषध काढलं। 1 किलो आमसूलना 220 ग्रॅम साखर वापरली, आंबट चीट लागा लागला, तर काय करायचं, गिरायक घेणं काय करायचं। मग
रागारागान तिला डबा ढकलून खाटकाली, जाऊ दे तिकडे, ते नादाला लागाय नको. 6 महिन्यात डबा बघतोय तरी आई शपथ कसलं भारी बनलं. मला इतकं आवडते, कस्टमरला 100% आवडल. चालू केला धंदा. आज या कोकम मध्ये काय काय हे विटॅमिन वगैरे काय काय म्हणताय ते आम्ही अडाणी बाय आहेत बरं का, ते आम्हाला लय काय इंग्रजी बोलायला येत नाही सांगतो. तर ह्या कोकम मध्ये का खाल्लं जाते, कशासाठी वापरलं जाते ह्याचा अभ्यास केला. ह्या कोकम मध्ये हायपर कोलेस्ट्रॉलेनिक एजंट म्हणून घटक आहे. तो जेवणानंतर 2 पीस जर खाल्ले तर तयार होणारी शरीरातली चरबी फॅट पूर्ण जाळते, जाळायचं काम करतं या. आता हा आंबटपणा म्हणले तोंड अशी करतात लोक, अशी असं 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 ते काय आंबट लागल्यावर तोंड कसं करते ना, डोळे बिळ. तर हा आंबटपणा कशाच आहे. गिराईक म्हणते आंबट आहे, मला खोकला लागल, माझं काय तर होईल. पण ह्याच्याबद्दल माहिती सांगायची काय. हा आंबटपणा कार्बोनायट्रोजेनिक ऍसिडचा आहे. दह्यामध्ये आम्लिक ऍसिड, लिंबूत सायट्रिक ऍसिड, तसं हा कार्बोनायट्रोजेनिक ऍसिडचा आंबटपणा आहे. आणि हा आंबटपणा सगळ्या ऍसिडला म्हणजे ऍसिडिटीला म्हणजे पित्ताला मारतो. कार्बोनायट्रोजेनिक ऍसिड ह्याच्यात असल्यामुळं हे पित्तासाठी खूप चांगलं आहे. आणि त्याचा परिणाम असं शरीरावर व्हायला लागला ना लोकांच्या, कस्टमर रिटर्न व्हायला लागलं. हो 20 रुपयाचं फक्त या ग्लास मध्ये देतो, असं 20 रुपये हे घ्या. 30 ग्रॅम 20 रुपये, 38 झालं, 31 आहे. 30 ग्रॅम 20 रुपये. हे 20 रुपयाचं एवढे गिराईक खाऊन गेलं. मागे यायलाच पाहिजे, डोकं दुखायला लागलं, खा 20 रुपयाचं. लगेच गिरायकाच्या गळ्यात 1000 रुपयेच मारायचं नाही, धंद्याची टेक्निक शिकायची. 20 रुपयाचं खा, डोकं दुखायला लागलंय, बाहेर जाऊन मागे येत यात थांबले, डोकं दुखायचं द्या पावशेर, का धंदा वाढणार नाही. हे करायला भांडवल लागतंय. अगोदर भांडवलाची आपल्या तर होती, तर ते भांडवल काय मावे उपलब्ध करून द्यायला लागले राव. बिन व्याज, बिन काय ते म्हणते तो, काय देते ते तारण ना, सोनं तारण द्यायला लागतंय ना, प्रॉपर्टी कुठली विचारताय मावी, डायरेक्ट